नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। दवाखान्यात काम करणाऱ्या महिलेस मारहाण केल्याचा आरोप, गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली, मात्र कारवाई केली नाही, महिलेचा आरोप। मेडिकलमध्ये गोळ्याचे बिल चुकीचे दिल्याचे महिलेचा आरोप, कारवाई नाही केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा। 6 तारखेला 5:45 वाजता फोन केला इथल्या पोलीस स्टेशनला की आरोपींना तात्काळ गुन्हा दाखल करा। आणखी काही गुन्हा दाखल झालेला नाही, आरोपी हिंडतात फिरतात, सगळं होतंय। मला जिथं जाईल तिथं कामाला नाही, काय नाही, मी आज आत्महत्या करणार। पण तुमचं मारहाणचं नेमकं खरं कारण काय होतं ते? काय नाही, माझी गोळ्या औषधाची बिलं खोटी झालेली होती। मी विचारून दुसरीकडे चौकशी केली, ते आहेत माझ्याकडे, मी ती कोर्टाला जी काय माझ्याकडे प्रूफ आहेत ती मी पूर्ण कोर्टाला पोचवील। माझ्या मोबाईलचे ऐन टाइमचे नंबर काय आहेत ती पूर्ण मी कोर्टाला पोचवील। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल परंडा। 24 तास तातडीची वैद्यकीय सेवा, सुसज्ज आयसीयू सेंटर, ऑपरेशन थिएटर, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग, त्वचारोग विभाग, सोनोग्राफी सेंटर, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग, डिजिटल एक्स-रे, सर्व रोगांवरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध। पत्ता सोनारी रोड, बावची चौक। आता बातमी विस्ताराने। परंडा येथील दवाखान्यात काम करणाऱ्या अपंग महिलेस मारहाण केल्याचा आरोप महिलेनं केला असून आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी पीडित महिला कौशल्या मोहिते यांनी केली आहे। दिनांक 30 डिसेंबर रोजी मोहिते या महिला आत्मदहनासाठी तहसील कार्यालयात दाखल झाल्या असता त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यावेळी त्यांनी न्याय मिळत नसल्यानं आत्मदहन करणार असल्याचं सांगितलंय। महिलेनं केलेले आरोपाबाबत अंबिका हॉस्पिटलचे डॉक्टर व मेडिकल चालक यांनी या प्रकरणी त्यांची बाजू मांडण्यास नकार दिला आहे। पहा काय म्हणाली महिला। आधी तुमचं नाव आणि गाव सांगा पूर्ण, मोठ्यानं बोला थोडा। कौशल्य शहाजी मोहिते, राहणार भोत्रा। बरं, हा काय झालंय नेमकं, कशामुळं, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? मेडिकल वाले डॉक्टरने हानमार केलेली आहे। कोणत्या डॉक्टरनं? अंबिका हॉस्पिटल मधल्या मेडिकल वाला मारत होता। मला मारलेली अजिबात शूटिंग केलेली नाही, त्यांना मारलेली शूटिंग केलेली आहे। मला कुठल्या कामावर राहायला अडथळा येत आहे। नवीन माणसाला मला माझा मोबाईल नंबर देतात आणि बरं, तुम्हाला मारहाण कशामुळे केली आणि कुणी केली त्याचं नाव सांगा। रोहित काळे। कशामुळे मारहाण केली तुम्हाला? ते अशी सारखी लंगडी 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 म्हणत असतात म्हणून मी त्या दिवशी विचारलं का लंगडी म्हणता, मग मला मारहाण केलेली आहे। डॉक्टरने विरोधात जाण्यासाठी ज्या साईडला कॅमेरा नाही त्या साईडला मारहाण झाली, तिथून पुढे कॅमेऱ्यात निघण्यासाठी कॅमेऱ्याकडल्या साईडला वळले गेले। 20 फुटाच्या 40 फुटाच्या रोडवरून। बरं, कधी मारहाण झालेली ही? 3 डिसेंबरला संध्याकाळी 5:30च्या टायमात। 3 डिसेंबर म्हणजे तर जवळजवळ महिना होत आलेला आहे। महिना झाले तरी माझी परंडा पोलीस स्टेशनने नोंद केली ना। तुम्ही पोलिसात गेलता का तक्रार दाखल करायला? 10 वाजेपर्यंत बसले रात्री। कुणाला भेटला होता तिथं? एका दिवसातून 3 वेळेस युजू साहेबाला भेटले, त्यांचे बुटासकट पाय धरले। बरं, आज काय झालं मग? आज मी 8 दिवस झाले तहसीलला आत्महत्याचा इशारा दिलेला आहे। आज माझी तारीख आहे। कुणाला दिलता अर्ज? तहसीलदार समोर दिलेला आहे, मी तहसीलदारच्या स्वतः हातात दिलेला आहे। माझ्याकडे पोच आहे। मी कलेक्टर साहेबाला भेटून आले, SP साहेबाला भेटून आली आहे। SP साहेबांनी त्यांना 6 तारखेला 5:45 वाजता फोन केला इथल्या पोलीस स्टेशनला की आरोपींना तात्काळ गुन्हा दाखल करा। आणखी काही गुन्हा दाखल झालेला नाही, आरोपी हिंडतात फिरतात, सगळं होतंय। मला जिथं जाईल तिथं कामाला नाही, काय नाही, मी आज आत्महत्या करणार। पण तुमचं मारहाणचं नेमकं खरं कारण काय होतं ते? काय नाही, माझी गोळ्या औषधाची बिलं खोटी झालेली होती। मी विचारून दुसरीकडे चौकशी केली, ते आहेत माझ्याकडे, मी ती कोर्टाला जी काय माझ्याकडे प्रूफ आहेत ती मी पूर्ण कोर्टाला पोचवील। माझ्या मोबाईलचे ऐन टाइमचे नंबर काय आहेत ती पूर्ण मी कोर्टाला पोचवील। तुम्ही तिथं कामाला होता का? हा, 4 वर्ष सर काम केले मी। आता काम सोडून पण 2-3 महिने झाले। मी स्वतः डॉक्टरचे बुटासकट पाय धरून काम सोडून गेले। तिथून पुढे मला 15 दिवसांनी पगार दिला। मला कुठेही कामाला झाले तक्रार ही होईल जाते। तुम्ही कोणत्या डॉक्टरच्या इथं कामाला होता म्हणला? डॉक्टर अर्जुन काळे।
तेगाला हे करून काम सोडून गेलेली तिथे. आणि त्यांनी उलटा आरोप केलेत की आम्ही कामावून काढलं म्हणून असं केलं. पण मी जी दिवशी 13 तारखेला काम सोडलं त्या दिवशी मी 14 तारखेला सुरवे हॉस्पिटलला जॉईन झाली. तिथल्या कॅमेरे पण आहेत. तिथून परत पण मला तिथल्या हॉस्पिटलमधनं 6 दिवसांनी काढलं गेलं की ह्याच्या वाचून ही सगळं डॉक्टर मेडिकलवाले ह्याला जोखमदार आहेत. माझं जरी काही झालं तरी त्यांना सुट्टी द्यायची नाही. काय मागणी काय आता तुमची? मी आता तहसीलला सांगितलेलं आहे 3 तासाच्या आत आरोपी अटक झाले पाहिजे. तर मी जसं 3 तारखेला लिहिलंय तसं मी कशातही चुकीचं केलेलं नाहीये. तुम्ही आतमध्ये आजच्या तारखेचं दिलं होतं का तहसीलला? दिलेलं आहे की सर. 30 डिसेंबरची तारीख टाकून दिलं का आत्मदानचं? दिलेलं आहे. सही शिक्का आहे त्याच्यावर तहसीलदार साहेबाचा. तुम्ही तहसीलला गेलता का आज? हो जाऊन आले सकाळी. तहसीलनीच मला इकडे अँब्युलन्स मधून गाडीत पाठवलंय. माझ्या डावे हृदय आहे का सारखं असं उडून ठोकं चालायला लागले. बरं आता काय मागणी काय तुमची? मला आता 3 तासापैकी तर 2.5 तास गेले. अर्ध्या तासात एफआर फाटून आरोपी अटक पाहिजे. तर कुणाच्या नावानं तक्रार दिली तुम्ही? पोलीस स्टेशन मध्ये सगळं लिहिलेलं आहे. नाही आरोपीचे काय नाव सांगता येतील का? आरोपीला मी चौघाची पण नावं लिहून दिलेली आहेत तिथे पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला दिलेली आहे? हो. 4 तारखेपासून त्यांना सगळं लिहिलेलं आहे. समजूत काढली गेली माझी ह्याच्या पलीकडे काय नाही. पुढाऱ्या अनुसार केस दबले गेली. पोलिसांनी काय सांगितलं? पोलिसांनी काही सांगितलं नाही. पोलिसांनी नुसती समजूत काढली. ह्या रूमला जा त्या रूमला जावला. तिथले कॅमेरे बघा तुम्ही. रात्री मी 10 वाजेपर्यंत तिथे बसले. पोलिसांचं म्हणणं येतंय तुमच्या मागं कुणी नाही. माझ्या मागं कुणी नाही म्हणून काय मला मारायचं का? कधी गेलता पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला मी 3 तारखेला पण गेलते. तिथून मला त्यांनी हॉस्पिटलला पाठवले गेले. 4 तारखेला मी येळी गेली. माझी तक्रार घेतली नाही. 5 तारखेला मी रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या कॅमेऱ्यात माझी तक्रार घेतली नाही. 6 तारखेला मी SP साहेबाला भेटले, कलेक्टर साहेबाला भेटले. तरी पण तिथं काहीही झालेलं नाही. आरोप्याला काही अटक झालेली नाही, विचारपूस झालेली नाही, काहीही झाली नाही. मला प्रत्येक वेळेस जाईल तेव्हा रस्ता दाखवलाय दाराचा. तिकडे दार आहे असं. आणि परवा एक पत्र आलं त्याच्यावर की ती पत्र असं आलंय की तुम्ही जी लिहिलाय अर्ज ती खोटा आहे. मग कुणी दिलंय ते पत्र? पोलीस घेऊन आले होते. मग मी त्याच्यावर सही केली नाही. मी स्वतः परवा पण रात्री 9 वाजता पोलीस स्टेशनला इजू पवार साहेबाला भेटून आले. आणि कुठल्याही कागदपत्रात किंवा कुठल्याही ह्याच्यात माझ्या संग कुणीही नाही. मी एकलीच आहे. कुठलंही ईडी असू काय असू मला म्हणतात प्रूफ द्या. मी एकल्या बायला मारल्यावर कोण प्रूफ देणार? पैशा आधारी पुरावा गोळा झाला. आता काय विचार आहे? आत्मदानचा इशारा दिलता आज? आता पण मी देऊन आले साहेबांना. आता पण सांगून आले 3 तासाच्या आत. आता पण मी 100 वेळेस आतापर्यंत साहेबाला म्हणले मला हॉस्पिटलला पण यायचं नाही काय. मला अँब्युलन्स मध्ये टाकून आणले. पण मी आज आत्महत्याच करणार. कुठं जरी केली तरी आज आत्महत्या फिक्स. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.